बघा मित्रांनो, पाहू शकता बाळूमामाच्या मंदिरात ही जी सेवा आहे पाहू शकता, तर पूर्णपणे महिला भांडे घासून धुवून स्वच्छ ताट ठेवत आहेत. आणि ही बाळूमामाची सेवा करणं म्हणजे खूप मोठी सेवा, ईश्वर सेवा म्हणायला हरकत नाही. आणि घेतलं मावशी घेतलंय. तुम्ही कुठले मावशी? तुम्ही पिंपरीचे. तर बाळूमामाची सेवा करायला आले म्हणते. तर मामाची सेवा केल्यानं काही भेटते का? बरं, किती वर्षापासून सेवा हे करता येत आहे दर्शनाला? आदमापूरला गेलता का तुम्ही? बरं बरं, समजा तिथलं मेतके हे पाहिलं म्हणा गे. बरं, तिथं बघल्यावर कसं वाटतंय? तिथं गावाकडे येऊ वाटत नाही. तर बघा मंडळी, गावाकडे सुद्धा तिथं गेलं तर येऊ वाटत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हा, तिथे घरात भेटले म्हणा गे. बरं बरं, ते मग एक वेळेस गेला, किती वाऱ्या केला तिथं? तुम्ही 2 वेळेस गेलाय. तुमचं नाव सांगा. विमलबाई बरं, तुमचं नाव सांगा. बरं बरं, तुम्ही तिथं जाऊन पूर्ण बाळूमामाचा महिमा पाहिलेला आहे. म्हणजे यात्रेला गेलता का तुम्ही का अगोदर? आखाड्यावारीला गेलता. बरं बरं, तर पाहू शकता मित्रांनो, आखाड्यावारीला जाऊन त्यांनी जे बाळूमामाची सेवा केली. आणि इकडे पाहू शकता तुम्ही, ते पूर्णपणे महिला जे बाळूमामाचा संसार जे आहे ते एकदम प्लेटी स्वच्छ करून ठेवण्याचं काम चालू आहे. आणि आज एकादशी निमित्त त्या ठिकाणी बाळूमामा मंदिर देवस्थान आडगाव पाहू शकता. आणि लांबून भाविक भक्त दर्शनाकरता येतात. आणि महाप्रसादाचा जे काय केलेला आहे तो महाप्रसाद खाऊन असं आपलं स्वच्छ ताट धुण्याचं काम चालू आहे पाहू शकता. आणि ह्या ठिकाणी टाकी आहे. तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही, पूर्णपणे तुम्ही प्रसाद घेतला का? बरं बरं, प्रसाद घेतलेला आहे. तर मित्रांनो पाहू शकता, जर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर कोणी नवीन असताल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करत चला मित्रांनो. तर पाहू शकता तिथला बाळूमामाचा मंदिरचा परिसर पूर्णपणे कसा आहे. आज एकादशी निमित्त महाप्रसाद केलेला आहे, फराळ. तर पाहू शकता इकडं वाढ चालू आहे. आणि तुम्ही माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून का होईना दर्शन घेऊ शकता. बघा बघा, साबुदाणा केलेला आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही. पूर्णपणे कोबा पण केलेला आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेला असेल, ह्या ठिकाणी कोबा नव्हता, पण आता ह्या पूर्णपणे मंदिरात कोबा करून केलेले आहे सोय. तर पाहू शकता आता मध्ये मंदिरात बसण्यासाठी सोय मस्त केलेली आहे. आणि ह्या साईडला जे आहे पूर्णपणे वाडेकरी आपलं पूर्ण काम जे हातात घेतलेलं आहे ते पूर्ण काम करण्याचं काम ठेवलेलं आहे त्यांनी हातात घेऊन. पाहू शकता इकडं महाप्रसादाचा आनंद घेत आहेत. आणि खूप लांबून लोक ह्या ठिकाणी दर्शनाकरता येतात. आणि आपला महाप्रसादाचा आनंद घेऊन काही जे छोटे मोठे नवस असतील, जे आपल्याला जसं घरल तसं ह्या ठिकाणी येऊन नवस बोलतात. आणि नवस पूर्ण केला मामानं तर त्या ठिकाणी येऊन पंक्ती जसं बोललं तसं देतात. मित्रांनो पाहू शकता तुम्ही. तर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून का होईना दर्शन घेऊ शकता. घ्या, बाळूमामाच्या नावानं सांग भलं, बोला बोला बाळूमामाच्या नावानं सांग भलं. हे जे आहेत बाळूमामाचे म्हणजे भक्त पुजारी आरतीचे मानकरी आहेत. आणि यांच्याकडे आरती असते पाहू शकता. आणि भंडारा लावणं पण त्यांचं काम आहे. तर इकडं पाहू शकता ह्या ठिकाणी जे आहेत मेंढी कातरण केलेली आहे. आणि ह्या ठिकाणी धागा आणून भरून ठेवलेले आहेत. तर ही जे आहे बाळूमामाच्या मेंढराची हे का हे कातरण करून केस आणून इकडं डाग भरून ठेवलेले आहेत बघा पाहू शकता. आणि ह्या साईडला आहे बाळूमामाचा बादल घोडा पाहू शकता तुम्ही. बाळूमामाचा घोडा आहे. आणि दर्शन घ्या घोड्याचं. बघा कसा आहे बादल. जय बाळूमामा. बघा मित्रांनो, इथं जर यायचं म्हणलं तर नशीब घेऊन यावं लागतं. हे बाळूमामाचा घोडा. कुठलाही प्राणी यायचं म्हणलं तर काहीतरी पुण्य केल्याशिवाय ह्या मामाच्या दरबारात येणं म्हणजे खूप भाग्य लागतं. आणि ह्या घोड्यांनी पुण्य करून ह्या बाळूमामाच्या दरबारात येऊन इथं राहणं म्हणजे खूप काहीतरी मागच्या जन्मात पुण्य केलेलं आहे. म्हणून ह्या ठिकाणी मामाचा घोडा येऊन थांबलेला आहे आपल्या दरबारात. तर पाहू शकता अशा महाप्रसादाचा आनंद. तर जिकडे बघल तिकडे असे काही सावलीला बसलेले आहेत पाहू शकता. तिकडं जे चालू आहे काही भांडे जे घासण्याचं चालू काम आहे. तर मित्रांनो असंच आपण नवनवीन व्हिडिओमध्ये भेटत राहू. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करत चला. तर भेटत राहू पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाळूमामाच्या नावानं सांग बाळूमामा.
आहे.